नमस्कार शिक्षक मित्रांनो, ग्लोकल मराठी या यूट्यूब चॅनलवर मी चंद्रभान शोभने तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सखी सावित्री समिती संदर्भात जाणून घेणार आहोत। महाराष्ट्र शासनाने या संदर्भात दिनांक 10 मार्च 2022 रोजी शासन निर्णय जारी केलेला आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शिक्षक मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सखी सावित्री समिती गठन करण्यासंदर्भात काही पार्श्वभूमी आपल्याला सांगितलेली आहे। ती पार्श्वभूमी अशी की बालकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण व्हावे यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने 1989 साली बालकांच्या हक्कासंदर्भात एक बाल हक्क संहिता स्वीकारलेली आहे। ही कोणी स्वीकारलेली आहे तर ती संयुक्त राष्ट्र संघाने। आणि ह्या बाल हक्क संहितेनुसार सर्व बालकांना मूलभूत मानवी हक्क मिळण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे। मग बालकांच्या संदर्भात मूलभूत असे मानवी अधिकार कोणते तर जसे जीविताचा अधिकार, शारीरिक आणि बौद्धिक सुप्त गुणांचा विकास करण्याचा अधिकार किंवा बालकांच्या विकासावर घातक परिणाम होईल अशा प्रभावांपासून बालकांचं संरक्षण करण्याचा अधिकार, त्यांना कौटुंबिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात सहभागी होता येईल या संदर्भात असणारे बालकांचे अधिकार, हे सर्व जे बालकांचे मूलभूत अधिकार आहेत ते संयुक्त राष्ट्राच्या 1989 सालच्या बाल हक्क संहितेने मान्य केलेले आहेत। 18 वर्षाखालील सर्व मुलामुलींना ही संयुक्त राष्ट्र संघाची बाल हक्क संहिता लागू करण्यात आलेली आहे। आणि या बाल हक्क संहितेला अनुसरून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रामध्ये बाल हक्क संरक्षण कायदा 2005 अन्वये 2007 सालामध्ये महाराष्ट्रात राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना केलेली आहे। आणि जरी महाराष्ट्रामध्ये 2007 मध्ये महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना झालेली असली तरी यापूर्वी महाराष्ट्रामध्ये बालकांच्या हक्कांच्या संदर्भात अनेक थोर पुरुषांनी कार्य केलेलं आहे, ज्यामध्ये महात्मा फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या अनेक थोर पुरुषांचा, समाज सुधारकांचा यामध्ये समावेश होतो। आणि यामुळेच यांच्या कार्यांमुळेच महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जातं। आणि पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या समाज सुधारकांच्या कार्यामुळे बालविवाह, सती, केशवपन अशा अनिष्ट रूढी परंपरा आता संपुष्टात आलेल्या आहेत। आणि म्हणूनच बाल हक्क संरक्षण कायद्यानुसार सर्व बालकांच्या हितांचे, हक्कांचे संरक्षण करणे अभिप्रेत आहे। सद्यस्थितीमध्ये मुलींचे शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेचे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। कोविड-19च्या पार्श्वभूमीवर मुलामुलींच्या शिक्षणावर सुद्धा दूरगामी परिणाम झालेले दिसत आहेत। कोविडमुळे अनेक पालकांना स्थलांतर करावं लागलं आणि यामुळे शाळाबाह्य मुलामुलींचे प्रमाण वाढण्याची भीती निर्माण झालेली आहे। आणि घर, शाळा आणि समाजात मुलामुलींना सुरक्षित, बालस्नेही वातावरण मिळावे आणि त्यांचे सामाजिक, भावनिक अध्ययन उत्तमरित्या व्हावे यासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 125व्या स्मृतिदिनानिमित्त विविध स्तरावर समिती गठीत करण्याची बाब महाराष्ट्र शासनाच्या विचाराधीन होती। शाळा स्तरावर आपल्याला 13 सदस्यांची सखी सावित्री समिती गठीत करायची आहे। आणि सावित्री समितीमध्ये अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असणार आहेत। त्यानंतर इतर सदस्यांमध्ये शाळेतील महिला शिक्षक प्रतिनिधी या सदस्य असणार आहेत। त्यानंतर आपल्या परिसरात उपलब्ध असणारे समुपदेशक म्हणजेच काउन्सिलर, जे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकतील अशी तज्ञ व्यक्ती ती सदस्य म्हणून या सखी सावित्री समितीमध्ये असणार आहे।
त्यानंतर आपल्या गावातील किंवा परिसरातील जे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ असतील त्यामध्ये महिला प्रतिनिधी, म्हणजे आपल्याला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ महिला व्यक्तीला आपल्याला इथे सदस्य म्हणून नेमायचं आहे. त्यानंतर आपल्या गावातील किंवा शाळेच्या परिसरातील ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांनासुद्धा आपल्याला इथे सदस्य म्हणून घ्यायचं आहे. गावातील पोलीस पाटील हे सुद्धा या समितीमध्ये सदस्य आहेत. ग्रामपंचायत सदस्य प्रामुख्याने महिला प्रतिनिधी आपल्याला इथे सदस्य म्हणून नेमायचे आहेत. त्यानंतर पालकांमधून आपल्याला महिला पालक प्रतिनिधी आपल्याला इथे या समितीमध्ये सदस्य म्हणून घ्यायचे आहेत. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांमधून आपल्याला 2 विद्यार्थिनी आणि 2 विद्यार्थी असे 4 सदस्य आपल्याला या समितीमध्ये घ्यायचे आहेत. शेवटी आपल्याला इथे दिसतं आहे की आपल्या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत ते या समितीचे सदस्य सचिव म्हणून असणार आहेत. अशा प्रकारे जर आपण बघितलं तर या समितीमध्ये एक अध्यक्ष, एक सदस्य सचिव, विद्यार्थ्यांचे आपल्याला इथे 4 प्रतिनिधी आणि इतर सदस्य आणि इथे प्रामुख्यानं महिला प्रतिनिधी आपल्याला या समितीमध्ये असलेले दिसतात, कारण या समितीचं नावच सखी सावित्री समिती आहे. आता आपल्याला शाळा स्तरावर सखी सावित्री समितीची रचना झाली आहे, स्थापना झालेली आहे. यानंतर या समितीचे कार्य काय असणार आहे तर ते सुद्धा आपण थोडक्यात जाणून घेऊया. शाळा स्तरावर असणाऱ्या सखी सावित्री समितीचं जे मुख्य कार्य आहे ते आहे की आपल्या कार्यक्षेत्रामध्ये असणाऱ्या 100% मुला-मुलींची पटनोंदणी व शाळेमध्ये उपस्थिती सुनिश्चित करणे. यामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांचा सुद्धा समावेश आहे. त्यानंतर गावातील प्रत्येक घरी शिक्षकांनी आणि शाळेतील बालरक्षकांनी भेट देणे आणि जेणेकरून 100% विद्यार्थी शाळेमध्ये उपस्थित राहतील. आणि दुसरं कार्य म्हणजे स्थलांतरित पालकांच्या शाळाबाह्य असणाऱ्या मुलामुलींना आपल्याला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणायचं आहे आणि या संदर्भात आपण दरवर्षी शाळाबाह्य विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण करीत असतो. तिसरं कार्य म्हणजे विद्यार्थ्यांच्या भावनिक, शारीरिक व बौद्धिक विकासासाठी किंवा ताणतणावापासून त्यांना मुक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं समुपदेशन करणे, त्यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित करणे. त्यानंतर करावयाचं महत्त्वाचं कार्य म्हणजे मुलामुलींच्या शिक्षणासाठी असणाऱ्या विविध शासकीय योजनांची त्यांना माहिती देणे आणि त्या योजनांची अंमलबजावणी करणे. यानंतर मुलामुलींना करिअर संबंधी मार्गदर्शन करणे, म्हणजे 10वी-12वी नंतर त्यांना उत्तम करिअर करण्यासाठी उपलब्ध असलेल्या पर्यायांची त्यांना आपल्याला माहिती या समितीच्या माध्यमातून द्यायची आहे. विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्य कशा प्रकारे विकसित करता येतील या संदर्भात सुद्धा विविध उपक्रम आपल्याला राबवायचे आहेत आणि मुलींना, स्पेशली विशेषतः मुलींना त्या संरक्षणासाठी कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण देता येईल या संदर्भात सुद्धा या समितीला कार्य करायचं आहे. त्यानंतरचं महत्त्वाचं कार्य म्हणजे मुलामुलींसोबत आरोग्यदायी सवयीसाठी संवाद साधणे आणि निरोगी जीवनासाठी आवश्यक असणारे जे काही सल्ले आहेत ते स्थानिक डॉक्टरांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना देणे. आरोग्य शिबिरांचं व समुपदेशन म्हणजेच काउन्सिलिंगचं आपल्याला आपल्या शाळा स्तरावर आयोजन या समितीच्या मार्फत करणे अभिप्रेत आहे. त्यानंतरचं कार्य म्हणजे आपल्या कार्यक्षेत्रातील जर एखाद्या ठिकाणी बालविवाह होत असेल तर आपल्याला या समितीच्या माध्यमातून तो बालविवाह आपल्याला रोखता येईल आणि या बालविवाह या कुप्रथेसंदर्भात आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करणे या समितीच्या माध्यमातून अपेक्षित आहे. त्यानंतर CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, व्यावसायिक सामाजिक जबाबदारी या निधीच्या माध्यमातून समाजातील दुर्बल आणि वंचित घटकातील मुलामुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणताना काही मदत करता येईल का या संदर्भात सुद्धा या समितीला कार्य करायचं आहे. त्यानंतर विविध कारणांमुळे मुलामुलींचा होणारा अध्ययन ऱ्हास म्हणजे विविध कारणांनी
मुलं मुली अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये आजच्या काळामध्ये मागे पडताना दिसतात, तर तो कमी करण्यासाठी काही उपाययोजना करता येतील का, या संदर्भात सुद्धा समितीला कार्य करायचं आहे. आणि त्यानंतरचं कार्य म्हणजे शाळेमध्ये समतामूलक वातावरण राहील, म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव होणार नाही, म्हणजे जाती वर आधारित भेदभाव असो की लिंग भेदभाव असो, या संदर्भात सुद्धा आपल्याला शाळा स्तरावर या समितीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविता येतील. आणि आपल्या शाळेतील कोणतीही विद्यार्थिनी कोणत्याही प्रकारच्या अत्याचाराला बळी पडणार नाही, अशा प्रकारचं वातावरण शाळेत आणि समाजात निर्माण होईल, या संदर्भाने समितीला कार्य करायचं आहे. आणि एखाद्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये अशी घटना घडल्यास त्या बालकांचं लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण कसं करता येईल, तर त्यासाठी पॉस्को कायद्याअंतर्गत ई-बॉक्स या राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने तयार केलेल्या सुविधेबाबत सुद्धा आपल्याला विद्यार्थ्यांना माहिती देता येईल. आणि महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने तयार केलेल्या चिराग या ॲपची सुद्धा विद्यार्थ्यांना आपल्याला माहिती देणे अपेक्षित आहे. आणि शिक्षक आणि समितीच्या सदस्यांनासुद्धा या माहितीचं ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि या प्लॅटफॉर्मवर आपल्याला अशा गुन्ह्यांबद्दल माहिती नोंदवता येईल. आणि चाइल्डलाईन हेल्पलाईन 1098 हा नंबर आपल्याला आपल्या शाळेतील फलकावर लावायचा आहे. आणि या हेल्पलाईनवर आपल्याला एखाद्या विद्यार्थिनीवर जर लैंगिक गुन्हा घडलेला आपल्याला आढळलं, तर आपल्याला ती तक्रार नोंदवता येईल. आता या समितीच्या ज्या बैठका आहेत त्या संदर्भात सुद्धा आपल्याला इथे सांगितलेलं आहे. समितीच्या महिन्यातून एक वेळा व आवश्यकता भासल्यास एकपेक्षा जास्त वेळा आपल्याला बैठका घेता येतील. आणि या बैठकांना मुलामुलींचे प्रतिनिधी उपस्थित असणं गरजेचं आहे. शाळास्तर समिती बैठकीचा जो अहवाल आहे तो दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत केंद्रस्तरीय सखी सावित्री समितीसमोर आपल्याला सादर करणे अभिप्रेत आहे. केंद्रातील कोणत्याही स्तरावर मुलींच्या शिक्षणाबाबत व इतर समस्याबाबत निर्माण झालेल्या अडचणी आपल्याला केंद्रस्तरीय सखी सावित्री समितीसमोर मांडता येतील आणि तिथे यावर तातडीने निर्णय घेणं शक्य होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की या सदर समित्यांचे फलक शाळेच्या किंवा कार्यालयाच्या दर्शनी भागावर असणे आवश्यक आहे. अशा प्रकारे शिक्षक मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शाळा स्तरावर स्थापन करावयाची सखी सावित्री समिती या समितीच्या रचनेबद्दल जाणून घेतलं आणि या समितीच्या माध्यमातून अपेक्षित असलेली कोणती कार्ये या समितीला पार पाडायची आहेत याबद्दल सुद्धा आपण थोडक्यात जाणून घेतलं. आशा करतो की आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी वाटला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओस लाईक करा, शेअर करा व ग्लोकल मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद.